गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अनेक हॉटेल चालकांना आता हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते। कारण अनेक ठिकाणी आपण बघतोय की हॉटेल्सच्या किचनमध्ये आता गॅसचा पुरवठा संपत आलेला आहे। अनेक ठिकाणी हा गॅस पुरवठा अपुरा आहे, ज्यामुळे अनेक पद्धतीचे पदार्थ हे बंद करण्यात आलेले आहेत। काही ठिकाणी गॅसचा पुरवठा हा अपुरा असल्यामुळे हॉटेल चालकांनी थेट तंदूर बंद केलेले आहेत। काही ठिकाणी मेन्यू हा बदलण्यात आलेला आहे। अशाच एका हॉटेलमध्ये सध्या आपण आहोत। किचनची परिस्थिती आपण बघितलेली आहे। आता आपण थेट जाऊया हॉटेलच्या आतमध्ये। खरं तर हे बार्बिक्यूसाठी फेमस असणारं हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये सध्या आपण जर बघितलं तर लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण परिस्थिती ही तशीच आहे। हॉटेलमध्ये येणाऱ्या अनेक नागरिकांना आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे, कारण हॉटेलचं किचनच बंद करण्याची वेळ आलेली आहे। इलेक्ट्रिक पर्यायाचा विचार हॉटेलकडनं होऊ शकतो। हॉटेल चालक आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? अनेक अर्थांनी हॉटेल चालवणं आता कठीण झालेलं आहे। इलेक्ट्रिक पर्याय तुम्ही स्वीकारण्याचा जर विचार केला तर त्यासाठी कशा पद्धतीची व्यवस्था लागेल? गॅस मिळत नाहीये। इलेक्ट्रिक म्हटलं तर फक्त इंडक्शन होतं, त्याच्यासाठी पूर्ण वायरिंग करा, पायपिंग लाईन करा, गव्हर्नमेंटची परमिशन घ्या, हे सगळं प्रॉब्लेम येतात। आणि तुम्ही बघितलं एवढे मोठे मोठे टोप आहेत, ते एवढ्या इंडक्शनवर नाही राहू शकत। बरं, कोळशावर तुम्ही बंदी आणली, गॅसचा प्रॉब्लेम आहे। नुसतं हॉटेल आम्ही आता बुकिंग घेतलेलं आहे, तो प्रॉब्लेम आहे। आमचे सप्लायरचे प्रॉब्लेम आहेत। सप्लायर म्हणजे आता बघा, भाजीवाला त्याची फॅमिली अडकणार आहे, शेतकरीपर्यंत हे जाणार आहे, ट्रान्सपोर्टवाला, पनीरवाला, चिकनवाला, सगळ्यांचे संपूर्ण फूड चेन कोलॅप्स झालेली आहे। आता मला एवढं टेन्शन आहे, उद्याचं पण आमचं बुकिंग आहे लोकांचं, त्यांची पार्टीचं बुकिंग आहे। ते मी काय करू, त्यांना काय देऊ? आम्ही तर पूर्ण बार्बेक्यू बंद केलं आहे। खरं तर या हॉटेलमध्ये बार्बिक्यू ही यांची खासियत आहे। साधारणपणे ज्या पद्धतीचा साठा होणं अपेक्षित आहे, तुम्हाला कधी कळलं की तुमच्या हॉटेलला येणारा जो गॅस पुरवठा आहे हा साधारणपणे बंद झालेला आहे? पर्यायी व्यवस्था काय असेल याची काही पूर्वतयारी तुम्ही केलेली होती का? नाही, आम्हाला कोणीच अंदाज दिलेला नाही। गव्हर्नमेंटने सांगितलेलं सगळं होईल, सुरळीत होईल। एक दिवसाचा फक्त आम्ही साठा ठेवू शकतो, जास्ती आम्ही अलाउड पण नाही आहे, कारण एक्सप्लोजनची वगैरे भीती असते। त्यामुळे आम्ही गॅस पण साठवू शकत नाही। आजचा पुरवठा आज पुरता, उद्या परत गॅस नवीन आणायला लागतो। त्यामुळे आता काय करावं? गव्हर्नमेंटनी पण आम्हाला काहीच सांगितलं। हे अचानक ओव्हरनाईट, जसं आपलं करोनाच्या वेळेस झालं ना, तसं अचानक आम्हाला सांगितलं आजपासून गॅस नाही। आणि आम्हाला कळलं की नाही, इथे उरणला लाईनीच सगळे उभे आहेत ट्रक्स, आणि गॅस त्यांना मिळत नाही। मिळेल सांगतात आम्हाला, पण त्यांना पण अजून मिळाले नाही। लाईनीत उभे आहेत ट्रक्स तिकडे करून। जर गॅस पुरवठा पूर्ववत झाला नाही तर हॉटेल चालक म्हणून कशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळाल? आम्हाला काहीच करता नाही, आम्हाला टोटल हॉटेल बंद करायला लागेल। मुख्य म्हणजे बाहेरचा कस्टमर्स मी थांबव, माझ्याकडे 30 लोकांचा स्टाफ आहे, त्यांना मी काय जेवायला देऊ, कुठून देऊ? माझं घरचं पण चूल बंद होते, आणि ह्या 30 लोकांना कुठून देऊ? गावून आलेले आहेत, त्यांना कुठे मी ठेवू, कशावर जेवून? मग मिळेल तसं कोळसा आज बाहेरून मला कळलं आहे 4-4.5 हजारला सिलेंडर आहे ब्लॅकमध्ये। ते कसं काय अवेलेबल आहे? तुमची रुटीन चेंज नाही आहे, पण ब्लॅकमध्ये मिळते। आणि 4.5 हजारला, जे 1800 रुपयाचं सिलेंडर आहे, ते आज 4.5 हजारला एक सिलेंडर। कसं आम्ही पुरवायचं, तुम्हीच सांगा। नक्कीच आपण बघतोय की मागणी तसा पुरवठा ही पूर्ण साखळीच कुठेतरी विस्कळीत झालेली आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स चालवणं, कमर्शियल गॅसची पूर्तता करणं हे कठीण झालेलं आहे। आणि त्यामुळं पर्यायी व्यवस्था नसताना हतबल परिस्थितीमध्ये अनेक हॉटेल चालक आणि त्यांच्यावरती अवलंबून असणारे अनेक लोक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता मधाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।